नमस्कार मित्रांनो, आपण जनरल अनाटॉमी शिकत होतो. या जनरल अनाटॉमीमध्ये आपण 2 चॅप्टर्स कव्हर केलेत आतापर्यंत. याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अनाटॉमीचं इंट्रोडक्शन सुरुवात केली. या इंट्रोडक्शनमध्ये आपण इनिशियल काही गोष्टी पाहिल्या, ज्याच्यामध्ये सब डिव्हिजन्स हा मेजर पार्ट पाहिला. त्यामध्ये मग कॅडाव्हरिक अनाटॉमी, लिव्हिंग अनाटॉमी, एम्ब्रियोलॉजी, हिस्टोलॉजी, सरफेस अनाटॉमी, टोपोग्राफी, कंपॅरेटिव्ह अनाटॉमी, फायलोजेनी. आता येणार आहोत आपण महत्त्वाचा टॉपिक जो आहे हिस्ट्री ऑफ अनाटॉमी. खरं या अनाटॉमीची सुरुवात कुठून आणि कशी झाली? आता हिस्ट्री शिकत असताना आपल्याला हिस्ट्री काय शिकायची आहे, हिस्ट्रीचं काय महत्त्व आहे, तर MCQज एखादा याच्यावरनं येतो म्हणून आपल्याला हिस्ट्री शिकायची. आणि एखाद्या वेळेस रेअरली आला तर 5 मार्काचा एखादा शॉर्ट आन्सर क्वेश्चन येऊ शकतो की राईट इन शॉर्ट अबाउट द हिस्ट्री ऑफ अनाटॉमी. म्हणजे अनाटॉमीची सुरुवात कशी झाली आणि काय झाली. आता ही हिस्ट्री ऑफ अनाटॉमी शिकत असताना आपल्याला जनरली लक्षात ठेवताना सोप्या गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. याच्यामध्ये एक ते ग्रीक पिरियड आहे जो बिफोर क्राइस्ट आहे. ग्रीक पिरियड नंतर आहे रोमन पिरियड. त्याच्यानंतर 14th सेंचुरी. मग इथून सगळ्या सेंचुरीज चालू होतात. 14th सेंचुरी, 15th सेंचुरी, त्याच्यानंतर 16th सेंचुरी, त्याच्यानंतर 17th सेंचुरी, त्याच्यानंतर 18th सेंचुरी, 19th सेंचुरी, 20th सेंचुरी आणि 21st सेंचुरी. आणि सगळ्यात शेवटी येतं इंडियन अनाटॉमिस्ट. म्हणजे इंडियन अनाटॉमिस्टचा किती रोल होता हे या सगळ्यात येतं. आपण ज्यावेळेस अनाटॉमीची हिस्ट्री शिकत असताना महत्त्वाच्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्या? सगळ्यात पहिले तर ग्रीक पिरियड. जनरल लक्षात ठेवायचं की सगळे जेवढे पण आपल्याकडे आलेलं वैज्ञानिक शास्त्र आहेत, सायन्स आहे, याची सुरुवात ग्रीकच दाखवली जाते. इंडियन एवढे सोर्सेस दाखवले जात नाही, ग्रीक आणि लॅटिन दाखवले जातात. त्या ग्रीकमध्ये याची सुरुवात जी झाली, या सुरुवातीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव जे आहे सगळ्यात पहिलं ते आहे हिप्पोक्रेट्सचं. आता हिप्पोक्रेट्स आणि हेरोफायलस या दोघांचं नाव अनाटॉमीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. हिप्पोक्रेट्सला काय म्हणतात? हिप्पोक्रेट्सला म्हणतात फादर ऑफ मेडिसिन. ज्यावेळेस तुम्ही फायनल इयरला जाणार, मेडिसिन शिकणार, काही ठिकाणी थर्ड आणि फायनलला असतात, तर हे जे मेडिसिन आहे या मेडिसिनचा हा फादर होता हिप्पोक्रेट्स. आणि या हिप्पोक्रेट्सनी काही अनाटॉमीचं स्टडी केलं होतं, म्हणून वन ऑफ द फाउंडर असं म्हटलं जातं. सगळं नाही, वन ऑफ द, कारण यांनी काही अनाटॉमिक डिस्क्रिप्शन्स लिहिलेले आहेत म्हणून. हेरोफायलस जो होता, हा हेरोफायलसला फादर ऑफ अनाटॉमी म्हटलं जातं. म्हणजे MCQज मध्ये प्रश्न येऊ शकतो की हु इज अ फादर ऑफ अनाटॉमी. माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की फादर ऑफ अनाटॉमी म्हटल्यावरती खूप लोक कन्फ्यूज होतात. त्याच्यात 3-4 वेगवेगळे फादर तुम्हाला पाहायला भेटू शकतात. एक फाउंडर आहेत, एक फादर आहेत. मागच्या वर्षी MCQ झाला होता, त्यावेळेस पुढे ज्यावेळेस एक नाव येईल ते नाव मी तुम्हाला सुचवेल. तर हे जे हिरोफायलस आहे, हिरोफायलस इज नोन ॲज फादर ऑफ अनाटॉमी. आता ग्रीक फिजिशियन होते, यांनी ह्युमन बॉडी डिसाईड केल्या. त्यांनी काय काय डिस्टिंग्विश केलं? सेरेबेलम आणि सेरेब्रम. त्याच्या व्यतिरिक्त नर्व्स, टेंडॉन्स, वेन्स, अशा खूप साऱ्या गोष्टींचा यांनी शोध लावला. त्यांचं एक स्पेशल बुक त्यांनी काढलं होतं, स्पेशल ट्रीटाइज ऑन द आईज. हे प्रॉपर हँडबुक होतं जे मिडवाईव्स म्हणजे मेडिकल एज्युकेशन जेव्हा असेल तेव्हा मिडवाईव्हरीज म्हणत होतं त्याला, त्याच्यामध्ये हे चालायचं. नंतर रोमन पिरियड आला. मग या रोमन पिरियडमध्ये सगळ्यात महत्त्वाचे होते गॅलन. मग या गॅलन सरांना प्रिन्स ऑफ द फिजिशियन म्हणतात. यांनी रोममध्ये प्रॅक्टिस केली म्हणून हा रोमन पिरियड आहे. या रोममध्ये मेडिसिनची प्रॅक्टिस केल्यानंतर 130 ते 200 AD, म्हणजे इथून आता वर्षगणना सुरू झाली होती. यांनी एक महत्त्वाचं पुस्तक लिहिलं, डी अनाटॉमिसिस ॲडमिनिस्ट्रिबलिस. परत एकदा बघू आपण, डी अनाटॉमिसिस ॲडमिनिस्ट्रेशनबस हे नावाचं एक पुस्तक लिहिलं, जे जवळपास 15 सेंचुरीज चाललं. पण या गॅलन साहेबांना कोणी विरोध केला नाही. नंतर काही लोकांनी विरोध केला, जे पुढं यांच्यापेक्षा चांगले अनाटॉमिस्ट झाले. त्यानंतर 14th सेंचुरीजमध्ये मुंडिनस, यांना इटालियन अनाटॉमिस्ट होते, यांना रिस्टोरर ऑफ अनाटॉमी असं म्हणतात. म्हणजे यांनी एक पुस्तक लिहिलं होतं अनाटॉमिका. आणि अनाटॉमिका पुस्तक जे लिहिलं होतं याला स्टँडर्ड अनाटॉमिकल टेक्स्ट म्हटलं होतं.
कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट जी शिकवली होती ती थ्रू डिसेक्शन शिकवली होती. आणि ते म्हणायचे की बुवा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या गॅलन साहेबांनी सांगितल्या असेल किंवा त्यांच्या पूर्वी होत्या, जे फक्त ठोकताळे होते, त्या ठोकताळ्याला या माणसांनी काय केलं, म्हणजे या सायंटिस्टनी काय केलं की प्रॉपरली डिसेक्शन करून पिन पॉइंट करून या गोष्टींची सुरुवात केली. त्याच्यामुळं मोंडिनस, आणि ज्याला मोंडिनो डी लुझी पण म्हणतात, ही इज अ रिस्टोरर ऑफ अॅनाटॉमी. आता आपण पहिले जे पाहिले होते हिरोफायलस, हिरोफायलस काय होते, हिरोफायलस फादर ऑफ अॅनाटॉमी. त्याच्यानंतर गॅलन हे प्रिन्स ऑफ फिजिशियन होते रोमचे. त्याच्यानंतर त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं डी अॅनाटॉमिसिस्ट ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर 14th सेंचुरीमध्ये मुंडिनसला काय म्हणतात, रिस्टोरर ऑफ अॅनाटॉमी, यांनी खरी अॅनाटॉमीची सुरुवात केली. हे इटालियन अॅनाटॉमिस्ट होते आणि त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं होतं, अॅनाटॉमिया. 15th सेंचुरीमध्ये लिओनार्डो दा विन्सी, सगळ्यांना माहिती आहे लिओनार्डो दा विन्सी, हे इटलीमध्ये होते 1452 ते 1519. यांच्या काही नोटबुक्स होत्या, जवळपास 60 नोटबुक्समध्ये 500 डायग्राम्स यांनी पब्लिश केल्या होत्या, ज्यानंतर पब्लिश झाल्यात 1898 मध्ये, ज्या लिओनार्डो दा विन्सीनी काढल्या होत्या. यातल्या खूप साऱ्या डायग्राम्स या अॅनाटॉमीशी रिलेटेड होत्या. त्याच्यानंतर 16th सेंचुरीजमध्ये वेसालियस आले आणि वेसालियसला रिफॉर्मर ऑफ अॅनाटॉमी म्हणतात. पहिले जे होते मॉन्डिनो डी लुझी, रिस्टोरर ऑफ अॅनाटॉमी. त्याच्यानंतर वेसालियस, रिफॉर्मर ऑफ अॅनाटॉमी. हे जर्मन ओरिजिनचे होते. यांना आणखी एक नाव दिलं जातं, फाउंडर ऑफ मॉडर्न अॅनाटॉमी. काय नाव दिलं जातं, फाउंडर ऑफ मॉडर्न अॅनाटॉमी. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये कन्फ्युजन होतात. परत आपण रिवाइज करू, कारण MCQs मध्ये विचारलं जातं. सगळ्यात पहिले हिरोफायलसला फादर ऑफ अॅनाटॉमी म्हणतात. आपल्या MCQs मध्ये एवढं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मॉन्डिनो डी लुझी यांना रिस्टोरर ऑफ अॅनाटॉमी म्हणतात. त्याच्यानंतर 16th सेंचुरीमध्ये वेसालियस आले. या वेसालियस सरांना रिफॉर्मर ऑफ अॅनाटॉमी म्हणतात किंवा फाउंडर ऑफ मॉडर्न अॅनाटॉमी म्हणतात. खूप ठिकाणी हा मोठा प्रॉब्लेम येतो. आता काही वेळेस या फाउंडरला फादर ऑफ मॉडर्न अॅनाटॉमी पण म्हणतात. म्हणजे जर फादर ऑफ मॉडर्न अॅनाटॉमी असा MCQ झाला, त्याच्यामध्ये वेसालियस हे आन्सर येतात. मग यांनी जवळपास जे पुस्तक लिहिलं, ॲक्च्युली सगळ्यात जास्त गॅलन सरांना अपोज करणारे दोनच लोक होते, एक हेरोफायलस आणि दुसरे वेसालियस. म्हणून हेरोफायलसला रिस्टोरर ऑफ अॅनाटॉमी म्हणतात आणि वेसालियसला रिफॉर्मर ऑफ ऑर फाउंडर ऑफ मॉडर्न अॅनाटॉमी, फादर ऑफ मॉडर्न अॅनाटॉमी म्हणतात. आता त्याच्यामध्ये यांनी काय केलं की ज्या जुन्या ठोकताळे होते ते सगळे हे केले आणि यांनी डी फेब्रिका ह्युमॅनी कार्पोरिस नावाचं एक पुस्तक लिहिलं, जे जवळपास पुढचे 15 सेंचुरीत चाललं आणि हे पुस्तक 7 व्हॉल्यूममध्ये होतं. त्याचे 7 व्हॉल्यूम जवळपास होते. मग वेसालियस सरांनी खूप साऱ्या गोष्टींचा शोध लावला, जसं की पुढे आपल्याला हे सगळे लिटरेचर तेवढं जास्त डिटेल लक्षात ठेवायची गरज नाही. 17th सेंचुरीमध्ये विल्यम हार्वी सरांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. 10th मध्ये तुम्ही विल्यम हार्वी सरांचं नाव ऐकलं असेल. यांनी सगळ्यात पहिले सर्क्युलेशन ऑफ ब्लडचा शोध लावला आणि सर्क्युलेशन ऑफ ब्लडचा शोध लावून त्यांनी अनाटॉमिकल एक्सरसाइज ऑफ मोशन ऑफ द हार्ट अँड ब्लड इन ॲनिमल्स या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं, जे एम्ब्रिओलॉजीचं पुस्तक नंतर पब्लिश झालं. आणखी गोष्ट काय महत्त्वाची होती, सगळ्यात जास्त महत्त्वाचं आपल्याला अनाटॉमीच्या हिशोबाने तर पहिलं रेकॉर्डेड डिसेक्शन जे झालं ह्युमनचं, ते झालं होतं 1638 मध्ये मॅसेच्युएट्समध्ये. याच्यापूर्वी कधीही डिसेक्शन्स हे लिगलाइज नव्हते झाले. हे पहिल्यांदा ह्युमन डिसेक्शन जे रेकॉर्ड झालं होतं 1638. याच्यामध्ये फाउंडेशन ऑफ मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमी माल्पिजी यांनी शोधली होती. ज्यास आपण किडनी शिकू, किडनीमध्ये ज्या माल्पिजियन बॉडी, या माल्पिजियन बॉडीचा शोध या मायक्रोस्कोपच्या द्वारे या सायंटिस्टने लावला होता, माल्पिजी यांनी, जे अॅनाटॉमिस्ट पण होते. त्यानंतर 18th सेंचुरीमध्ये विल्यम हंटर हे लंडनचे अॅनाटॉमिस्ट होते आणि यांनी काय केलं, हार्वीच्या सोबत यांनी मदत केली आणि या दोघांनी मिळून काय केलं, हंटेरियन म्युझियम नावाचं म्युझियम बनवलं. त्याच्यामध्ये खूप सारे अॅनाटॉमीचे पार्ट्स यांनी जमा करून ठेवले. त्यानंतर 19th सेंचुरीमध्ये हळूहळू डिसेक्शन आता कंपल्सरी झालं होतं मेडिकल फील्डमध्ये आणि डिसेक्शन कंपल्सरी झालं होतं एडिनबर्ग नावाच्या शहरामध्ये. एडिनबर्ग आणि मार्टियार्ड, हा एवढा MCQ कोणी विचारत नाही, एक आपलं जनरल नॉलेज म्हणून माहिती असलं तर गरजेचं आहे की मार्टिलँड आणि एडिनबर्गमध्ये
कंपल्सरी डिसेक्शन झाले होते. त्याच्यानंतर मग ॲनाटॉमीचे ॲक्ट आले. सगळ्यात पहिला ॲनाटॉमीचा ॲक्ट मॅसेच्युएट्समध्ये 1831मध्ये आला. त्याच्यानंतर तो 1932मध्ये वार्ट बर्टनमध्ये आला, जो इंग्लंडमध्ये पास झाला. ॲनाटॉमी ॲक्ट म्हणजे काय की ह्युमन बॉडी घेणं, पण तिला लिगलाइज कसं घेणं, त्याचे काही नॉर्म्स असतात. त्याच्यानंतर मग ती बॉडी आपल्या मुलांना डिसेक्शनसाठी वापरायची. पण ही वापरायची कशी, तर याचा शोधही त्याच काळात लागला होता. 1890च्या काळामध्ये फॉर्मॅलिनचा शोध लावला. फॉर्मॅल्डिहाइड आहे, हे फॉर्मॅलिन बॉडी प्रिझर्व करण्यासाठी किंवा फिक्सेटिव्ह एजंट म्हणून वापरायला लागले. त्याच्यानंतर एक्सरेचा शोध लावला रोंटजेन सरांनी. मग वेगवेगळ्या डिस्कवरीज होत गेला. इंडोस्कोपचा शोध लागला 1819च्या दरम्यान. त्याच्यानंतर अॅनाटॉमिकल सोसायटीची निर्मिती झाली. अॅनाटॉमिकल सोसायटी 1886, 1887, 1888 तीन वेगवेगळ्या देशामध्ये झाली, जर्मनी, ब्रिटन आणि अमेरिका. इथे अॅनाटॉमिकल सोसायटीज फॉर्म झाल्या. म्हणजे 1887 पासून अॅनाटॉमिकल सोसायटी, आणि मग यांनी एक स्टँडर्डायझेशन बुक्स काढले आणि हे बुक्स जगभर मग फिरले. काही अॅनाटॉमिस्ट आहेत, ॲशले कुपर, जे आता सध्या मागच्या काही 2 दशकात होऊन गेलेले आहेत. कुवियर, जर्मन अॅनाटॉमिस्ट, हेनरी ग्रे. या ग्रे सरांचं ग्रे अॅनाटॉमी सगळ्यात जास्त फेमस बुक आहे नंतरच्या काळात झालेलं. ज्या ग्रेच्या अॅनाटॉमीच्या डायग्राम्स आहेत, या डायग्राम्स आजही खूप लोक व्यवस्थित डिटेलमध्ये पाहतात, ज्यांना सर्जरी वगैरे करायची असते. 20th सेंचुरीमध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आले, आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आल्यामुळं अॅनाटॉमीचा उदो झाला. कारण आपल्या समजा डोळ्याच्या ज्या रेटाना आहेत, रेटानामध्ये कोणते सेल आहेत, काय आहेत, हे आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने बघू लागलो. आणि या प्रत्येक सेल टिश्यूचा, हार्टमध्ये कोणते सेल टिश्यूज आहेत, लंग्समध्ये कोणते टिश्यूज आहेत, ब्रेनमध्ये कोणते टिश्यूज आहेत, नर्व्ज आहेत, याचा इन डिटेल स्टडी सुरू झाली. आणि इन डिटेल स्टडी नंतर मग आपल्याला याचं हिस्टोलॉजी आणि बाकी गोष्टी पाहायला भेटायला लागल्या. सो त्याच्यानंतर मग एक्सरेज आले, सिटी स्कॅन्स आलेत, कम्प्युटर टोमोग्राफी, नवीन नवीन गोष्टी यायला लागल्या. त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झाले, आणि इन्फर्टिलिटीमध्ये आपण काही गोष्टीचा अॅनाटॉमीचा उपयोग करायला लागलो, की अॅनाटॉमीमध्ये कुठे गर्भधारणा होते, कुठे काय म्हणतात कन्सेप्शन झालं, ते सगळ्यात पहिले फर्टिलायझेशन कुठे होतं. मग तिथे जर आपण इन विट्रो फर्टिलायझेशन केलं तर, आणि एम्ब्रिओ आपण डायरेक्टली पास केला तर, ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टडीज याच्यामध्ये झाल्या, ज्याला आपण गिफ्ट गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर असं म्हणतो. नवीन नवीन सेंचुरीजमध्ये नवीन नवीन गोष्टी आल्या. आता आपण 21st सेंचुरीमध्ये आहोत. या 21st सेंचुरीमध्ये इन युटेरो गोष्टी व्हायला लागल्या. इन युटेरो म्हणजे आपल्याला माहिती आहे आता IVF नावाच्या टेक्निक्स आल्यात. याच्या व्यतिरिक्त एड्ससारख्या आजारावरती आपण शोध लावलेत. आता कॅन्सरवरती जीन थेरपी नावाच्या थेरपीजची सुरुवात झाली. हे ॲक्च्युली बुक ज्यावेळेस 4th एडिशन लिहिलं होतं BD चौरे सरांनी, त्यांनी लिहिलं होतं की स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे, पण आता पॉसिबिलिटी नाही, तर आता सत्यतेमध्ये उतरले. आता जीन थेरपीज नावाच्या थेरपीज या कॅन्सरसारख्या आजारावरती सुरू झालेल्या आहेत. इंडियन अॅनाटॉमिस्ट होते इंद्रजित दिवान सर, यांनी ऑस्ट्रोलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये काम केलं. डॉक्टर चौधरी सर यांनी कॅरोटेड बॉडीवरती काम केलं आहे. डॉक्टर चॅटर्जी आणि वर्मा यांनी एम्ब्रिओलॉजीवरती काम केलं. SS दयाल सर यांनी कॅन्सर बायोलॉजीवरती काम केलं, म्हणजे कॅन्सर कसा डेव्हलप होतो, त्यात कोणते सेल्स असतात, ते सेल्स कसे काम करतात. चतुर्वेदी आणि गुप्ता सरांचं प्रॉमिनंट वर्क जे आहे करोजन कास्टवरती. सो हे सगळे जे आहेत, आणखी भरपूर आपले इंडियन अॅनाटॉमिस्टचे प्रत्येकाने वेगवेगळ्या याच्यात काम केलेलं आहे. या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मेहंदी हसन आणि नफीस अहमद यांनी न्यूरो अॅनाटॉमीवरती काम केलं. सो आतापर्यंतचं एवढं सगळं, ज्याच्यामध्ये आपण हिस्ट्री ऑफ अॅनाटॉमी पाहिली, जी फक्त जनरल नॉलेज आणि एखाद्या MCQ साठी कामाला येते, 1 मार्कासाठी पण ती वाचणं गरजेचे. पुढचं चॅप्टर आपण पाहणार आहोत अॅनाटॉमिकल नॉमेनक्लेचर. आपण एकदा जस्ट रिवाइज करू, हार्डली काही सेकंड्स मिनिटांमध्ये. तर आपण हिस्ट्री ऑफ अॅनाटॉमीची सुरुवात केली. हिस्ट्री ऑफ अॅनाटॉमीमध्ये सगळ्यात पहिले ग्रीक पिरियड, ग्रीक नंतर रोमन पिरियड, रोमन नंतर मग सेंचुरीज, 14th सेंचुरीज, 15th सेंचुरीज, 16th सेंचुरीज, 17th सेंचुरीज, 18th सेंचुरीज, 19th सेंचुरी, 20 आणि 21st. मग आपल्या प्रत्येक सेंचुरीजमध्ये काय काय अॅनाटॉमीचा शोध लागला ते सगळ्यात बघायचं. ग्रीक पिरियडमध्ये हिपोक्रेट्स होते, हिपोक्रेट्सला फादर ऑफ मेडिसिन म्हणतात. त्यानंतर हेरोफायलस होते, हेरोफायलसला फादर ऑफ अॅनाटॉमी म्हणतात. त्यांनी सेरेब्रम आणि सेरेबेलमचा शोध लावला, त्याच्याबद्दल डिटेल्स लिहून ठेवलं. त्यांचं एक पुस्तक होतं स्पेशल ट्रीटाइज ऑफ द आईज. रोमन पिरियडमध्ये गॅलन आला. गॅलन सरांचं जे होतं ते प्रिन्स ऑफ फिजिशियन होते. त्याच्यानंतर त्याने डी अॅनाटॉमिका नावाचं पुस्तक लिहिलं.
14th सेंचुरीमध्ये मॉन्डिनो डी लिझी नावाचे सायंटिस्ट होते. यांना रिस्टोरर ऑफ अॅनाटॉमी म्हणतात. यांनी गॅलनचे किंवा त्या काळातले जे काही ठोकताळे होते सगळं तोडून काढले आणि यांनी सांगितले की डिसेक्शन करूनच ह्युमन बॉडीचं स्टडी करायचा आणि त्याच्यामधल्या डिटेल्स नोट करायच्या. मग यांनी अॅनाटॉमिया नावाचं एक पुस्तक लिहिलं जे पुढचे भरपूर सेंचुरीज चाललं. 15th सेंचुरीमध्ये लिओनार्डो दा विन्सी आलं. लिओनार्डो दा विन्सीचे खूप सारे डायग्राम्स आपल्याला माहिती आहे. असे त्यांच्या 60 नोटबुकच्या जवळपास 500 डायग्राम्स आहेत. त्यापैकी काही अॅनाटॉमीच्या डायग्राम्स आहेत ज्या 1898 मध्ये पब्लिश झाल्या. त्यानंतर 16th सेंचुरीमध्ये वेसालियस आले. वेसालियस सरांना रिफॉर्मर ऑफ अॅनाटॉमी म्हणतात किंवा फाउंडर ऑफ मॉडर्न अॅनाटॉमी म्हणतात किंवा फादर ऑफ मॉडर्न अॅनाटॉमी म्हणतात. यांनी डी फॅब्रिका ह्युमॅनी कार्पोरिस नावाचं पुस्तक लिहिलं जे 7 व्हॉल्यूममध्ये होतं आणि जवळपास पुढचे 15 सेंचुरीजचं पुस्तक चाललं. त्याच्यामुळं वेसालियस सरांचं MCQs जवळपास येतो. 17th सेंचुरीमध्ये विल्यम हार्वी यांनी नंतर सर्क्युलेशन ऑफ ब्लडचा शोध लावला. त्यांनी काही पुस्तकामध्ये मेन्शन केलं अॅनाटॉमिकल एक्सरसाइज ऑफ मोशन ऑफ द हार्ट अँड ब्लड. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले डिसेक्शन्स 1638मध्ये मॅसेच्युएट्समध्ये झालं जे रेकॉर्डमध्ये आहे. माल्पिजे नावाच्या सायंटिस्टनी मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमीचा शोध लावला. त्यांनी माल्पिजन बॉडी शोधून काढल्या किडनीमध्ये. त्याच्यानंतर 18th सेंचुरीमध्ये विल्यम हंटर नावाचे अॅनाटॉमिस्ट होते. यांनी एक म्युझियम बनवलं अॅनाटॉमिकल पार्ट्सचं की विद्यार्थ्यांना लवकर शिकण्यासाठी मदत व्हावं म्हणून. 19th सेंचुरीमध्ये सगळ्यात पहिले डिसेक्शन स्टुडंट्सला कंपल्सरी केले एडिनबर्ग आणि मेरीलँडमध्ये. हे 1826 आणि 1833मध्ये. त्याच्यानंतर अॅनाटॉमिकल ॲक्ट पास झाला 1831मध्ये मॅसेच्युएट्सला झाला आणि 1932मध्ये इंग्लंडमध्ये झाला. त्याच्यानंतर फॉर्मॅलिनचं यूज करायला सुरुवात झाली ॲज अ फिक्सेटिव्ह म्हणून 1890मध्ये. मग नंतर एक्सरेचा शोध लागला. त्याच्यानंतर एंडोस्कोपचा शोध लागला. वेगवेगळे शोध लागत गेले. त्याच्यानंतर ग्रेज नावाचे सायंटिस्ट आले. त्यांनी ग्रेज अॅनाटॉमी लिहिलं. त्यांचे डायग्राम्स आजही चालतात. 20th सेंचुरीमध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आला. मग सगळ्या गोष्टी मायक्रोस्कोप खाली मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमी सुरू झाल्या. आपण हिस्टॉलॉजी म्हणतो. नंतर टिश्यू कल्चर झाले. त्याच्यानंतर काही प्रोसेस आल्या ज्याच्यामध्ये अॅनाटॉमीचा उपयोग करण्यात आला. 20th सेंचुरीमध्ये इन युट्रो काही गोष्टी आल्या. त्याच्यानंतर एड्ससारख्या आजारावरती शोध लागले. जीन थेरपी सुरू झाली. इंडियन अॅनाटॉमिस्ट आपण भरपूर बघितले. कोणी कॅरोटिड बॉडीवर काम केलंय, कोणी एम्ब्रिओलॉजीवर काम केलंय, कोणी कॅन्सर बायोलॉजीवरती काम केलंय आणि सगळ्यात शेवटी आपण जे पाहिले त्यांनी न्यूरो अॅनाटॉमीवर काम केलं. आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत अॅनाटॉमिकल नॉमेनक्लेचर. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओज कसे वाटले आठवणीने सांगा आणि कमेंट करा.